नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही आलो आहे वर्धमान फॅन्टसी शिवार गार्डनला, जे आहे मीरा रोडमध्ये. शिवार गार्डनला येण्यासाठी तुम्हाला मीरा रोड स्टेशनवरून बस तसेच रिक्षा अवेलेबल आहेत. आणि हा बघा, शिवार गार्डन बाहेरून बघताना असा मिनी डिझनीलँड सारखा वाटतोय. शिवार गार्डनला वर्धमान फॅन्टसी किंवा 7 वंडर असं पण म्हटले जाते. वर्धमान फॅन्टसी हे एक अम्युजमेंट पार्क आहे आणि इथे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना बऱ्याच राईड एन्जॉय करता येतील. तर हा आहे मेन गेट आणि आता आपण जाऊया गेटमधून आत. तर इथे आत आल्यानंतर आपल्याला तिकीट काढावी लागते. पहिले ही तिकीट 2 रुपये होती, पण आता ती 10 रुपये झाली आहे. आणि इथे आत आल्यावर लेफ्ट साईडला आहे तिकीट काउंटर. हा जो काळा घोडा उभा आहे त्याच्या बाजूलाच आहे तिकीट काउंटर. तर आता इथे लाईन लावून आधी तिकीट घेऊया आणि इथे तिकीट घेऊन आता जाऊया आपण आत. इथे मुलांना खेळण्यासाठी खूप मोठी जागा आहे आणि त्याचाच फायदा घेत इथे निर्वाणी धावत होती. तर आज मी आणि माझी मैत्रीण, तिची 2 मुलं, माझी 2 मुलं आणि श्राऊ, असं आम्ही 5 मुलांना घेऊन आलो आहे. आता बघूया पुढे आम्ही कसं यांना सांभाळतो. शिवार गार्डनची जी जागा आहे ती खूप मोठी आहे. एका साईडला तुम्हाला फॅन्टसी लँड पाहायला मिळेल आणि एका साईडला वंडरलँड पाहायला मिळेल. आत आल्यावर तुमचं लक्ष जाईल सर्वात पहिले ते म्हणजे या फाउंटनकडे. आणि फोटो काढण्यासाठी खूप छान जागा आहे. आणि तसेच इथे आजूबाजूला तुम्हाला मुलांसाठी राईड दिसतील वेगवेगळ्या. तर इथे प्रत्येक राईडची किंमत ही वेगळी आहे. तसेच मिनिमम स्टार्टिंग ही 50 रुपयापासून आहे आणि मोस्ट ऑफ राईडची प्राईस तर 50 रुपयेच आहे आणि कोणत्या राईडची 70 किंवा 80 आहे. तर हे आहे फॅन्टसी लँड आणि आता आपण जाऊया फॅन्टसी लँडमध्ये. या पायऱ्यांवरून उतरून त्या साईडला खाली जायचं होतं, पण इथे गाणी सुरू झाले आणि मग ही मुलं काय ऐकायला तयारच नव्हती. तर जशी गाणी सुरू झाली तशा तिघांचा डान्स सुरू झाला आणि निहालला आणि श्रावला असं वाटत होतं की कधी आम्ही त्या साईडला जातो आणि तिकडे जाऊन राईड खेळतो. त्यामुळे ते दोघं कोपऱ्यात उभे होते, पण हे तिघं मस्त एन्जॉय करत होते. आणि मग कसं तरी यांना खाली घेऊन आलो आम्ही. आणि इथे अशी एनर्जेटिक गाणी सुरू होती, त्यामुळे लहान मुलं ती गाणी ऐकून खाली उतरायच्या आधीच शिड्यांवरती नाचायला लागले. आणि नंतर इथे बघा, इथून बघताना तुम्हाला असं वाटेल की इथे एखादी जत्रा आहे. तर इथे आत आल्यावर पहिलं निहालची नजर गेली ती या गाडीवर आणि त्याला तर गाड्या खूप आवडतात. त्यामुळे त्याने जिद्दच केली की मम्मा मला पहिले या गाडीतच बसायचं आहे. आणि मग लाडो काय मागे राहते ती त्याच्यासोबत जाऊन बसली. तर या गाडीची प्राईज होती 2 राऊंडसाठी 50 रुपये आणि एकाचे 50 रुपये असं होतं. आहे मी आहे. अगं तू बसली ना, हिला बघ, आम्ही हडतालला बसलोय. आणि मग नंतर इथे निहाल बसला बाईकवर. तर लहान मुलांसोबत इथे मोठ्यांसाठी पण बऱ्याच राईड आहेत. मुलं सोबत होती त्यामुळे आम्ही जास्त राईडमध्ये बसलो नाही, पण मुलांना ज्याच्यात बसवायचं होतं त्याच्यात आम्ही बसवलं त्यांना. इथे जम्पोलिनमध्ये निहाल गेला, पण काय माहिती का सुरुवातीला तो घाबरत होता आणि लाडोला आत जायचं होतं, पण त्यांनी तिला अलाव नाही केलं लहान असल्यामुळे. आणि इथे अशा 3-4 टाईपच्या तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेन दिसतील. या ट्रेनची एक खासियत अशी आहे की यात बसून हे पूर्ण शिवार गार्डन तुम्हाला फिरवतात. फॅन्टसी लँड फिरून आल्यानंतर आता आम्ही आलो आहे 7 वंडर्स बघायला. आणि हा इथे एका प्रकारचा सेल्फी पॉईंट आहे, त्यामुळे इथे खूप गर्दी असते. थोडा वेळ थांबलो आम्ही तिथे आणि नंतर मग आम्हाला तिथे ही जागा खाली भेटली. इथे तुम्हाला असा पुतळा पाहायला मिळेल. तसंच इथे बघा किती सुंदर सदाफुलीचं झाड वाटतंय फुलांनी बहरलेलं. तर इथे आहे हा चिराग आणि इथे चिरागमधून हा जिनी बाहेर निघतोय. तर हा चिराग आणि जिनी बघून लहानपणीची आठवण आली, जेव्हा सिरियलमध्ये असे दाखवायचे की चिराग घासला की त्यातून जिनी बाहेर येतो आणि तो म्हणायचा जो हुकुम मेरे आका. या पार्कमध्ये अशी उंच उंच झाडी पण आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे ग्रीनरीसुद्धा पाहायला मिळेल. तर इथे जे 7 वंडर्स बनवले आहेत त्याच्या खाली त्याची इन्फॉर्मेशनसुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. यात तुम्हाला पाहायला मिळेल कोलॅशियम, ग्रेट वॉल ऑफ चायना, चिचिन, तसेच लिनन टावर आणि ताजमहल आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि आयफिल टावर. असं 7 वंडरचे मिनी व्हर्जन इथे आहे जे तुम्हाला बघायला मिळेल. आणि आम्हाला यातून सगळ्यात जास्त आवडला तो म्हणजे ताजमहल. आणि इथे ताजमहलजवळ मुलं बराच वेळ उभी होती आणि हे इथे असे पुतळे बसवले होते. तसेच हे बघा, इथे अशी इन्फॉर्मेशन सगळीकडेच तुम्हाला लिहिलेली दिसेल. आणि मग नंतर इथे होता हा एक मोठा तलाव आणि इथे होती बोटिंग. तर बोटिंगसाठी ते 70 रुपये चार्ज करतात. आणि इथे पॅडल बोट आहेत आणि इथे तलावाच्या अवतीभोवती छान असे कट्टे केले होते बसायला. जर तुम्हाला बोटिंग नसेल करायची तरीसुद्धा तुम्ही त्या कट्ट्यांवरती बसून छान निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आमचं बिस्किट खाणं, नुसता क्रीम खा, पूर्ण बिस्किट खा, पूर्ण बिस्किट खा पिल्लू, क्रीम खा. निहाल
आणि इथे सेटिंगसाठी ठेवलेलं. तर हे बघून मला आता फक्त 3 इडियट पिक्चरची आठवण आली. शिवार गार्डनमध्ये खरं तर 2 साईड आहेत. एका साईडला आहे की खूप आवाज आहे आणि ही साईड जी आहे ती खूप शांत साईड आहे. इथे शांतपणे मुलं मस्त खेळू शकतात आणि एन्जॉय करू शकतात. ही आहे माझी बेस्ट फ्रेंड स्वाती. हाय. आणि आज आम्ही आमच्या दोघींच्या मुलांना घेऊन आलो इथे शिवार गार्डनला फिरायला. एन्जॉय करतोय पण मुलांना सांभाळून फिरणं म्हणजे खूप कठीण काम आहे. हाय श्रवण. ही आहे अनुश्री आमची. आणि याला तर तुम्ही ओळखता. श्रवण आणि निहाल आता मस्त फ्रेंड झालेत. ही बघा असं बिस्किट खाल्लंय आम्ही. कसं बिस्किट खाल्लंस ग, पूर्ण तोंड भरवलंय. आणि इथे हा होता उंदीर. या उंदिरावर लाडोचं आणि अनुश्रीचं डिस्कशन चाललंय. अनु काय म्हणतोय तो, तुला काय म्हणतोय? अच्छा, त्याला लाडो हात नाही लावू देत आहे तिला. लाडो असे नाही करू बाळा, दीदी आहे काय. मुलांना राईडवर बसवलं तर आम्ही म्हटलं आम्ही दोघी पण एक एक राईड करून घेतो. म्हणून शेवटी आम्ही ही गाडी बघितली आणि गाडीत बसलो. शिवार गार्डन पूर्ण फिरवते ही गाडी. पांडा आहे पांडा. आणि हा माझा छोटा पांडा आणि ही एक पांडी. सगळं फिरल्यानंतर मला सगळ्यात बेस्ट या गाड्या वाटल्या ज्या ट्रेनसारख्या तिकडे फिरत होत्या. कारण का या ज्या ट्रेन आहेत त्या तुम्हाला पूर्ण शिवार गार्डन फिरवतात. आणि ही जवळपास 3 ते 4 किंवा 5 मिनटाची समजा ही राईड आहे. पण यातून तुम्हाला स्टार्ट टू एंड असा पूर्ण तो शिवार गार्डनचा पॉईंट फिरवतात. त्यामुळे मलाही बरं वाटलं की जर तुम्हाला एकाच याच्यात सगळं शिवार गार्डन फिरायचं असेल तर बस गाडीत बसा आणि पूर्ण शिवार गार्डन फिरून घ्या. आता इथे बघा हे 7 वंडर्स परत दाखवत आहेत. आणि ऑलमोस्ट रात्रच झाली होती आम्हाला शिवार गार्डनमध्ये. आणि लाईटिंगमध्ये बघा इथे बघताना किती छान वाटतंय. आणि इथे गार्डनच्या आत खाण्यापिण्याचे सुद्धा स्टॉल आहेत. तुम्हाला जर लहान मुलांना घेऊन यायचं असेल किंवा फॅमिलीसोबत यायचं असेल तर शिवार गार्डन एक चांगला पर्याय आहे. आणि हा फाउंटन बघा आता किती छान दिसतोय. कसं वाटलं शिवार गार्डन? मजा आली? अनुश्री तुला मजा आली? कशाला मजा आली? तसेच इथे निघताना तुम्हाला खेळवण्याचे स्टॉल सुद्धा दिसतील. आणि भिंतींवरती सुंदर अशी कलाकृती दिसेल. ते भिंतीवर सुंदर असं फुलपाखरू. आणि इथे बघा हे मोर किती छान वाटतोय. तसाच इथे होता हा साप ज्याची मला खूप भीती वाटते. आणि इथे स्वातीने पोच सांगितल्याप्रमाणे मुलं एक एक येऊन फोटो काढत होती. लाडू काय झालं? फिरून झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी. यूट्यूबवर व्हिडिओ बघतायत तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. आणि तसेच जर फेसबुकवर बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. तर निघता निघता इथे मुलांसाठी घेतले पॉपकॉर्न. पाय दुखले आमचे, पाय दुखले. पॉपकॉर्न झाले. नंतर मग इथे घेतली फ्रँकी. आणि मग मुलं काहीतरी थंड मागत होते म्हणून मग त्यांच्यासाठी इथे घेतला माझा. बाय बोल. बाय. जायचं श्रवण? कुठे जायचं सांग? त्यांच्या घरी, निहालच्या घरी. आणि ते श्रवण घरी यायसाठी रडतोय आमच्यासोबत. चल ना, चला हे बाय करा सगळ्यांनी. परत भेटू आपण. आता आमच्याकडे या, जूला या. आता आपण जूला भेटू. आता मावशी रिक्षाने गेली म्हणून बस आता आम्ही चाललोय घरी. काय माहिती आता आमची परत कधी भेट होईल. तुला जायचं? आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.